नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची एक स्कॉलरशिप योजना आहे. तिचं नाव आहे उड्डाण स्कॉलरशिप प्रोग्राम स्टुडंट विथ डिसेबिलिटी. यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. उडान शिष्यवृत्ती योजना. मग मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर gspindia.org उड्डाण स्कॉलरशिप या ठिकाणी अर्ज करावा लागेल. तर या अर्ज करण्याची मुदत आहे 20 सप्टेंबर. मग हा अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती देऊ आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, याविषयी आपण अगोदर माहिती बघूया. सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत SKF इंडिया या कंपनीचा सहयोगी प्रकल्प आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग वाढवणे आणि उच्च शिक्षणात समान संधी मिळवून देणे हा आहे. उच्च शिक्षणामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. काही आकडेवारीनुसार हे प्रमाण फक्त 0.20% एवढे कमी आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये तर याहून कमी प्रमाण आहे. ही गरज लक्षात घेऊन GSP इंडियाच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रत्येक लाभार्थ्याला 100% शैक्षणिक सहाय्य, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, क्षमता निर्माण, करिअर समुपदेशन आणि संपूर्ण सहयोग यांचा समावेश होतो. हा कार्यक्रम ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या 43 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेद्वारे चालवला जातो. शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य काय? संपूर्ण शैक्षणिक सहाय्य, 1,00,000पर्यंत आर्थिक तरतूद, मार्गदर्शन, क्षमता बांधणी आणि करिअर समुपदेशन आणि गरजेनुसार सहाय्यक उपकरणे सुद्धा या ठिकाणी दिले जाते. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 20 सप्टेंबर 2025. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शकता. पात्रता काय आहे तर 12वी पूर्ण केलेले अपंग विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही लिंग श्रेणीतील अपंग विद्यार्थी अर्ज करू शकतात. वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. केवळ 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थी अर्जासाठी पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा किंवा पदवीचे पहिले वर्ष यासाठी प्रवेश घ्यायचा आहे किंवा घेतला आहे असे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. म्हणजे झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमा करत असेल किंवा प्रथम वर्षात असेल कोणत्याही अभ्यासक्रमाच्या, तर त्या ठिकाणी तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकता. मग व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. तुम्ही पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला असेल तर 12वीमध्ये कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या नाव नोंदणीच्या लिंकवरून अर्ज भरून नाव नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला विस्तृत अर्ज सादर करण्यासाठी लिंक मिळेल. हा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करून डॉक्युमेंट डाउनलोड करायचं आहे. मग या ठिकाणी इथं डाउनलोड करायचं आहे आणि इथं जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर या ठिकाणी बघा, टोल फ्री नंबर पण दिलेला आहे, ईमेल पण दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ही माहिती मिळवू शकता. तर मित्रांनो, हे जर आपल्याला अधिकची माहिती हवी असेल तर या ठिकाणी बघा PDF दिलेली आहे. अशी PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर बघा या ठिकाणी काय माहिती, ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी उडान शिष्यवृत्ती, 1,00,000पर्यंतची शिष्यवृत्ती, मेंटरशिप, करिअर मार्गदर्शन आणि क्षमता बांधणी कार्यशाळासह. या ठिकाणी बघा ही आपण माहिती बघितलेली आहे. पात्रता निकष या ठिकाणी दिलेले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वापैकी 40%पेक्षा त्याहून अधिक दिव्यांगता असलेले विद्यार्थी या ठिकाणी पात्र राहणार आहे. भारत सरकारकडून जारी केलेले वैध दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे वैध UDID कार्ड असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक 12वीमध्ये 50%हून त्याहून अधिक गुण असावेत. कोर्स विद्यार्थी हा शासनमान्य प्रतिष्ठित महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण घेत असावा, म्हणजे जसे BCom, BPharm, MBBS, BHMS, BAMS, BSc ॲग्री, BBA, इंजिनिअरिंग, LLB, सोशल वर्क, BCA, नर्सिंग या प्रकारचे कोर्स असेल त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदार पालक शासकीय नोकरीत नसावेत. वयोमर्यादा 16 ते 25. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
नोंदणी प्रक्रिया बघा कशी असणार आहे. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. प्राथमिक नोंदणी ऑनलाईन नोंदणी फॉर्मद्वारे करण्यात येईल. नोंदणी अर्ज पडताळणी 22 सप्टेंबरला होणार आहे. अर्ज सादर करणे 25 सप्टेंबर 2025 पर्यंत. फक्त पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज मिळेल. ऑनलाईन मुलाखत 27 सप्टेंबर 2025 पर्यंत. निवड झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन मुलाखत प्रोफाईल पडताळणी 27 सप्टेंबरला. प्रत्यक्षात मुलाखत 5 ऑक्टोबरला होईल. विद्यार्थी व पालकांची प्रत्यक्ष मुलाखत. घर भेट 10 ऑक्टोबरला 2025 पर्यंत. निवड समितीकडून पडताळणी भेट होईल. अंतिम निवड 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत होईल. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, तहसील कार्यालयातून शैक्षणिक गुणपत्रिका 10वी व 12वीची, कॉलेज प्रवेश फीची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र लागेल. शिष्यवृत्तीची मदत, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक फी, ट्युशन फी, निवास व भोजन खर्च, वसतिगृह फी, इतर शैक्षणिक खर्च, सहाय्यक साधने, अभ्यासासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे. मार्गदर्शन व मेंटरशिप, शैक्षणिक व आणि करिअर मार्गदर्शन मिळेल. वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी संधी मिळेल. क्षमता बांधणी कार्यशाळा, क्षमता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळासुद्धा घेण्यात येईल. तर नोंदणीसाठी हा QR कोड दिलेला आहे किंवा ईमेल ID वर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. या ठिकाणी बघा वेबसाईट दिलेली आहे, संपर्क क्रमांकसुद्धा दिलेला आहे, ईमेल ID सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. मग GSP इंडिया म्हणजेच ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान यांच्यामार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज करावे. ज्यांची नुकतीच 12वी झाली आहे आणि त्यांनी कुठल्या तरी डिग्रीला म्हणा, कुठल्या तरी व्यावसायिक शिक्षणाला पुढच्या शिक्षणासाठी अर्ज केलेला आहे, ॲडमिशन घेतले आहे, ते सर्व लाभार्थी दिव्यांग विद्यार्थी हे पात्र राहणार आहे. तरी मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना 1 लाखपर्यंतची शिष्यवृत्ती या ठिकाणी त्यांच्या शिक्षणासाठी मिळेल, मदत होईल, त्यांचेही शिक्षण होईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, आपल्याला पगार कधी मिळणार आहे, मानधन कधी मिळणार आहे, 2,500 रुपये कधी होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी सर्वच जण सांगत असतात, परंतु ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना हक्काची 1 लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार आहे. अनेक लाभार्थ्यांनी विचारलेले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अशी शिष्यवृत्ती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि तुम्ही अर्ज केला की तुम्हाला फिक्स 1 लाख रुपये मिळणार, त्याच्यासोबत साहित्य वगैरे पण मिळणार. त्यामुळे नक्की हा दिव्यांग बांधव जो काही विद्यार्थी असेल आणि त्यांनी आता नेमकंच 12वी पास होऊन ॲडमिशन घेतलं असेल, त्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडलास, उपयुक्त वाटलास तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.